मे महिन्यात राज्यभरात अवकाळी पावसाने मोठा धुमाकूळ घातला. सलग 15 ते 16 दिवस जो पाऊस बरसला, त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र कंबरडं मोडलं गेलं. मी आत्ता मनमाडच्या कॅम्प भागातील एका अशा शेतामध्ये आहे, जेथील शेतकरी जे आहे सांगळे नावाचे, त्यांनी 1 एकरामध्ये कोबीचं पीक घेतलेलं होतं. मात्र सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे या कोबी पिकाचं मोठं नुकसान झाले आणि अखेर त्यांना अर्ध्या भागातलं कोबी पीक जे आहे ते काढून टाकावं लागले. आपण बघू शकतात की कशा पद्धतीने कोबी जी आहे ती सडली गेलेली आहे. या सडलेल्या कोबीचं आता करायचं काय, असा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला होता आणि त्यामुळे नाईलाज असतो त्यांनी अर्ध्या भागातली जी कोबी आहे, अर्ध्या एकरामधली, ती त्यांनी नांगरून टाकलेली. मात्र अर्धी जी आहे ती आता तशीच पडलेली आणि त्यावरती सुद्धा आता नांगर फिरवण्याची वेळ आलेली. आपण जर बघितलं तर ह्या कोबीचं जे आहे ते कसं नुकसान झालेलं आहे हे पण आपल्याला दिसतंय आणि त्यातनं आता दुर्गंधी जी आहे कोबीची ती सुटायला लागली. आपल्याबरोबर शेतकरी आहे, आपण त्यांना विचारूया की नेमकं त्यांनी किती एकरामध्ये त्याची लागवड केली ती आणि आता सध्या काय परिस्थिती आहे आणि काय नुकसान तुम्हाला झालेलं आहे. किती एकरामध्ये तुम्ही ही कोबी लावली होती? 1 एकर क्षेत्रामध्ये कोबी लावली होती. ते पावसामुळे खूपच खराब झाली आणि बेमोसमी पाऊस इतका बरसला. आमच्या 50-60 वर्षाच्या माझ्या आयुष्यात इतका पाऊस नाही झाला, एवढा पाऊस झाला आणि त्याच्यामुळं हे पीक पूर्णतः खराब झालं. या बाजूला जे आहे ते मी नांगरून टाकलंय. आता ही नांगरावी का काय करावी या विचारात मी आहे. साधारण किती खर्च झाला होता आणि काय नेमकं तुम्हाला अपेक्षित उत्पन्न होतं? साधारणतः 60,000पर्यंत जवळपास खर्च झालेला होता आणि 1,00,000-1.5 लाख रुपये मला त्याच्यातून शिल्लक मिळतील असं माझी अपेक्षा होती. परंतु पावसामुळे माल खराब झाल्यामुळे हातात काहीच आलेलं नाही. मग आता पंचनामे वगैरे काही? पंचनामे शासनाचा कुठलाही अधिकारी इकडे आलेला नाही पंचनाम्या करता आणि कोणी आलेलं नाहीये, त्याच्यामुळे पंचनामे झालेलेच नाही. संपर्क साधला कोण? संपर्क साधला तर पण कोणी म्हणजे रिस्पॉन्स मिळालेला नाहीये. एकूणच जर बघायला गेलं तर नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अद्यापपर्यंत कोणी आलेले नाहीये. शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही कोणी इकडे आलेले नाही. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का, आता हे बघावं लागणार आहे. अजय सोनोने, साम टीव्ही, मनमाड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.